आज गणपती असल्यामुळे खूपच गडबड चालू आहे आणि सकाळी गणपतीच्या आरतीला गेल्यामुळे बाकीचे कामं सर्व तसेच राहिले होते. तर मग आज मुलं मावशीच्या इकडे त्याच्या चुलत्याच्या इकडे गणपती आहे म्हणून ती दोन्ही मुलं गेलेले आहेत. तर म्हणून म्हटलं मग की मग मुलं नाहीत तोपर्यंत सर्व काम करून घेते, कारण ती आल्याच्या नंतर परत ती मुलीची उसाफुगी चालू होणार, कारण तिला गणपती घरात आणण्याची इच्छा होते आणि पप्पांनी गणपती आणला नाही, कारण बिल्डिंगमध्ये पहिल्या वर्षीपासूनच गणपती आहे. त्याच्यामुळे आम्ही घरात गणपती घेऊन येणं टाळलेलं आहे, कारण 1 RK रूम आहे, छोटीशी रूम आहे आणि याच्यामध्ये जागा होत नाही आणि परत बिल्डिंगमध्ये पण गणपती आहे कायमस्वरूपीचा आहे. तर मग आम्ही नको म्हणलं गणपती, तो गणपती बाप्पा आहेत ते आपलेच आहेत अशी तिची समज काढली आणि माझीही त्यांनी समज काढली. मग मलासुद्धा वाटत होतं की आपण गणपती घरात घेऊन यावं, पण ते नाही ऐकले म्हणून मग नाही आम्ही बसवला. तर मग आता मुलं गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलेले आहेत बाहेर. तर म्हणलं मी आपले कामं सगळे आवरून घ्यावीत. तर मग मी ते सर्व भांडे व्यवस्थित घासून घेतले. नंतर किचन वटा वगैरे सर्व काही स्वच्छ करून घेतला आणि मग मला जायचं होतं चक्कीमध्ये. तर मग मी हे सर्व काम झाल्याच्या नंतर चक्कीमध्ये जाणार आहे. तर सर्व हे स्वच्छता पण करणं रोजची गरजेचंच असतं ना, ते मी हे स्वच्छता सर्व करून घेते, रोजच पुसते, पण तरी पण खूपच खराब होतं हे, तेलकट ऑइली असं होतं, चिकट साबणाचे खिचुडे उडतात किंवा पाण्याचे उडतात आणि मग ते रोज आपल्याला ते करावंच लागतं वारंवार. तर बघा माझा किचन वाटा, कारण मी किचन वाट्यावर कुठलंही सामान ठेवत नाही, मला अजिबात किचन वाट्यावर किचकिच केलेली आवडत नाही. तर मग मी किचन वाट्यावर कुठलंही सामान बाकीचं काही ठेवत नाही. तर मग आता मी सर्व घर व्यवस्थित असं पुसून व्यवस्थित घेतलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे सगळं. तर मी आता जाणार आहे थोडीशी बाहेर. तर बाहेरसुद्धा एवढं ऊन लागतंय ना, पावसाचे दिवस आहेत पण थोड्या वेळ ऊन पडतं, तेच एवढं ऊन पडतं ना, आणि त्या उन्हामुळे ना म्हणजे या चेहऱ्यावर जो वांग आलेला आहे तो काळा जास्त दिसायला लागतो. आणि हे इथे बघा, मी दळण केल्याच्या नंतर एक छोटासा धान्य आहे ते बाहेर टाकलेलं खातात ते सर्व, म्हणून मी त्यांना टाकते. तर मी चालले चक्कीमध्ये आणि चक्की बंद होती म्हणून मग मी फॉलच्या